दिवाळी जवळ येत आहे. चला फराळाला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत मूग डाळ आणि मैद्याची चकली. व्हिडिओचा फर्स्ट पार्ट आहे. यात आपण चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत. बनवण्यासाठी लागणारं प्रमाण मूग डाळीचं आणि मैद्याचं हे असं घ्यायचं. मूग डाळ जर घेतली तर 3 वाटी मैदा घ्यायचा. मूग डाळ ही कुकरला लावून 3-4 शिट्ट्या काढून व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. दुसरीकडे मैदा हा एका पुरणाच्या चाळणीत कापड व्यवस्थित स्वच्छ कापड टाकून त्याला वाफून घ्यायचं. मैदा हा 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित असा वाफून घ्यायचा. त्यानंतर वाफ दिल्यानंतर मैद्याचा असा एक गोळा तयार होतो. तो व्यवस्थित पुरणाच्या चाळणीने ते फोडून चाळून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात मूग डाळ आणि मसाले सगळे ॲड करून ते पीठ पाणी न घालता व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं. चकलीसाठी लागणारा जो सोऱ्या आहे तो व्यवस्थित धुवून स्वच्छ करून कोरडा करून त्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर ते चकलीचं पीठ त्याच्यात भरायचं आणि सोऱ्या व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. आता 5 सेकंदमध्ये आपण बघणार आहोत चकल्या कशा करायच्यात. बाय, भेटूयात 5 सेकंदमध्ये.